क्षरण, करोजन. करून पाहूया. साहित्य: 4 परीक्षा नळ्या, 4 छोटे लोखंडी खिळे, रबरी बूट्स इत्यादी. रासायनिक पदार्थ: निर्जल कॅल्शियम क्लोराईड, तेल, उकळलेले पाणी इत्यादी. कृती: 4 परीक्षा नळ्या घेऊन एका टेस्ट ट्यूब स्टँडवर ठेवा. एका परीक्षा नळीत थोडे उकळलेले पाणी घेऊन त्यावर तेलाचा थर द्या. दुसऱ्या परीक्षा नळीत थोडे मिठाचे द्रावण घ्या. तिसऱ्या परीक्षा नळीत फक्त हवाच असेल. चौथ्या परीक्षा नळीत थोडे निर्जल कॅल्शियम क्लोराईड घ्या. आता प्रत्येक परीक्षा नळीत एक छोटा लोखंडी खिळा टाका. चौथी परीक्षा नळी रबरी बुचाने बंद करा. 4ही परीक्षा नळ्या काही दिवस तशाच ठेवा. काही दिवसांनंतर 4ही परीक्षा नळ्यांमधील खिळ्याचे निरीक्षण करा. तुम्हाला काय आढळून आले? कोणत्या परीक्षा नळ्यातील खिळे गंजले? गंजण्यासाठी पाणी व हवा या दोन्हींची आवश्यकता असते. क्षारांच्या सान्निध्यात गंजण्याची क्रिया जलद होते. तुम्ही रोजच्या जीवनात रेडॉक्स अभिक्रियांचा परिणाम पाहिला आहे का? नवीन 2 चाकी अथवा 4 चाकी वाहने चकचकीत दिसतात. याउलट जुन्या वाहनांची चकाकी गेलेली असते. त्यांच्या धातूंच्या पृष्ठभागावर एक प्रकारचा तांबूस रंगाचा स्थायूरूप थर जमा झालेला दिसतो. या थरास गंज असे म्हणतात. त्याचे रासायनिक सूत्र Fe2O3H2O हे आहे. लोखंडावरील गंज सरळपणे ऑक्सिजनची लोखंडाच्या पृष्ठभागाशी अभिक्रिया होऊन तयार होत नाही. हा गंज विद्युत रासायनिक अभिक्रियेने तयार होतो. लोखंडाच्या पृष्ठभागावरील वेगवेगळे भाग धनाग्र व ऋणाग्र बनतात. 1. धनाग्र भागात ॲनोडपाशी Feचे ऑक्सिडीकरण होऊन Fe2+ तयार होते. Fe solid gives Fe2+ aqueous अधिक 2 इलेक्ट्रॉन्स. 2. ऋणाग्र भागात O2चे क्षपण होऊन पाणी तयार होते. O2 गॅस अधिक 4H+ aqueous अधिक 4 इलेक्ट्रॉन्स यातून आपल्याला मिळते 2H2O लिक्विड. जेव्हा Fe2+ आयन धनाग्र भागातून स्थलांतरित होतात तेव्हा त्यांची पाण्याशी अभिक्रिया होते व पुढे ऑक्सिडीकरण होऊन Fe3+ आयन तयार होतात. Fe3+ आयनापासून अविद्राव्य तांबूस रंगाचे सजल ऑक्साईड तयार होते. त्यालाच गंज म्हणतात. ते पृष्ठभागावर जमा होते. वातावरणातील विविध घटकांमुळे धातूंचे ऑक्सिडीकरण होते व पर्यायाने त्यांची झीज होते. त्यास क्षरण असे म्हणतात. लोखंड गंजते व त्यावर तांबूस रंगाचा थर जमा होतो. हे लोखंडाचे क्षरण आहे. क्षरण ही एक अत्यंत गंभीर समस्या आहे. याचा अभ्यास आपण पुढील पाठात करणार आहोत. शोध घ्या. काळपटलेली चांदीची आणि हिरवट झालेली पितळ्याची भांडी कशी स्वच्छ करतात? उत्तर: व्हिनेगर, बेकिंग सोडा, लिंबू एकत्र करून हे मिश्रण चांदीची आणि पितळेची भांडी काळी पडली तर स्वच्छ करण्यासाठी वापरतात.